मी लक्ष्मीकांत शिंदे, लोकमान्य न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपलेली असताना आता शिक्षक लोकशाही आघाडीत उमेदवार कोण यावरून चांगलेच घमासान सुरू झाले आहे। दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि याच्यामध्ये उमेदवार नेमका शिक्षक की संस्था चालक यावरून रंगणारं राजकारण आपल्याला बघायला मिळणार आहे। निवडणुकांची प्रक्रिया संपण्याआधीच विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे। त्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुकांची चांगली धावपळ उडाली आहे। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून अनेक इच्छुक कामाला लागले आहेत। यात प्रामुख्याने शिक्षक लोकशाही आघाडी TDF ही संघटना प्रमुख आहे। नाशिकमधून काँग्रेस नेते आणि मराठा विचार प्रसारक समाज संस्थेचे संचालक संदीप भाऊ गुळवे हे गेले वर्षभर तयारी करत आहे। नगर येथील शिक्षक भाऊसाहेब कचरे हे सुद्धा इच्छुक आहेत। या दोघांनीही PDF संघटनेकडे उमेदवारीची मागणी केलेली होती। याबाबत कोणाला उमेदवारी द्यावी यावरून संघटनेमध्ये मोठी खलबत्ते सुरू झाली आहेत। या संदर्भात शनिवारी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या चांगलीच हमरीतुमरी झाली। उमेदवारी शिक्षकाला द्यावी की संस्था चालकाला यावरून मतभेद समोर आले आहेत। या वादविवादात काही पदाधिकाऱ्यांनी शिक्षक आमदार शिक्षकच असावा असा आग्रह धरत भाऊसाहेब कचरे यांना उमेदवारी जाहीर केली। त्यावरून कार्यकारिणीमध्ये 2 गट पडलेले आहेत। या संदर्भात शिक्षक नेते शिवाजीराव निरगुडे यांनी मात्र कचरे यांनी यापूर्वी अनेकदा TDFच्या उमेदवाराविरुद्ध उमेदवारी केली, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला विरोध केला। निवडणुकीत मत विभागणी करीत त्यांनी TDFला अडचणीत आणले। त्यामुळे संघटनेच्या ध्येय धोरणात कचरे यांची उमेदवारी बसत नाही। संदीप भाऊ गुळवे यांना नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांनी एकमताने उमेदवारी जाहीर केली आहे असे घोषित केले। शिक्षक लोकशाही आघाडीत त्यामुळे संघटनेच्या ध्येय धोरणात कचरे यांची उमेदवारी बसत नाही। संदीप भाऊ गुळवे यांना नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांनी एकमताने उमेदवारी जाहीर केली आहे असे घोषित केले। शिक्षक लोकशाही आघाडीत उमेदवार कोण यावरून चांगलेच घमासान सुरू झाले आहे। दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। TDFच्या एका गटानं जाहीर केलेले उमेदवार गुळवे हे काँग्रेस पक्षाचे आहेत। त्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांना पाठिंबा दिला आहे अथवा नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा घटक आहे। या आघाडीतील दुसरा महत्वाचा पक्ष असलेल्या शिवसेनेचे किशोर दराडे हे विद्यमान आमदार आहेत। अशा परिस्थितीत उमेदवार कोण हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि अन्य काही राजकीय आघाड्यातून देखील उमेदवार देण्याबाबत हालचाली सुरू आहेत। त्यामुळे यंदाची निवडणूक चांगली चुरशीची होण्याची शक्यता आहे। निवडणुकांची रणधुमाळी या संदर्भातले सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमान्य न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।